तरुणीशी बोलण्याच्या वादातून काकाचा खून, पिंपळनेर पोलिसांनी एकाला ठोकल्या बेड्या। तरुणीशी बोलण्याच्या वादातून एका तरुणाने तरुणीच्या काकाचा खून केल्याची खळबळजनक घटना साक्री तालुक्यातील हनुमंतपाडा येथे घडली असून या प्रकरणी हत्या करणाऱ्या संशयित तरुणाला पिंपळनेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमंतपाडा पोस्ट राईनपाडा येथे राहणाऱ्या दत्तू सोमा गवळी वय 35 वर्षे याचा खून किसन गुलाब साबळे वय 22 वर्षे याने केला असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। संशयित आरोपी किसन गुलाब साबळे हा मयत दत्तू गवळी याच्या पुतणीसोबत तिच्या किराणा दुकानावर बोलत होता। त्याला दत्तू गवळीने हटकले। तू इथून निघून जा असे सांगून दत्तू गवळी किराणा दुकानावरून त्याच्या घरी गेला। अवघ्या 15 मिनिटांनंतर दत्तू गवळी पुन्हा किराणा दुकानावर आला असता किसन साबळे हा तेथेच उभा होता। दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला। या वादातून दत्तू गवळी आणि किसन साबळे यांच्यामध्ये झटापटी झाली। या झटापटीमध्ये त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। या प्रकरणी संशयित आरोपीला पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले असून पिंपळनेर पोलिसात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर या घटनेचा पुढील तपास पिंपळनेर पोलीस करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट, एक्सप्रेस न्यूज मराठी, पिंपळनेर। भांडण होय तेच पोऱ्या पोऱ्याशी जवळ वाडाने जवळ तट मग आवाज जागावर म्हणजे आई करत येशील मग तरी दवाखाना मग मी पळणार कटच मार नाही लागेल तर 8 लागेल मार 2 पोऱ्यात कासावरी वहिनी तेच कळाला मार्ग नाही वहिना गुलाब साबळे।